350 वर्षापूर्वीची परंपरा कायम राखत आज भेंडवळ इथं भाकीत वर्तवण्यात आला आहे। अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला ही घट मांडणी करण्यात आली। त्यानंतर आज अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तवण्यात आला आहे। सारंगधर महाराज वाघ यांनी हे भाकीत वर्तवलं आहे। साधारणपणे चालू वर्ष कसं असणार आहे, पावसाचं प्रमाण कसं राहील, पीक पाण्याची परिस्थिती काय असणार आहे, देशात राजकीय परिस्थिती कशी असणार आहे, काही संकट येणार आहेत का, अशा स्वरूपाचं भाकीत हे आदी भाकीत ते भेंडवळ मांडणीतून वर्तवण्यात येतं। भेंडवळमध्ये अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला ही घट मांडणी करण्यात आली होती। त्यानंतर गुरुवारी दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तवण्यात आलं। यावर्षी पाऊस सर्वसाधारण असणार आहे असं भाकीत भेंडवळच्या घट मांडणीमध्ये वर्तवण्यात आलं आहे। मान्सूनच्या पहिल्या महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील, दुसऱ्या महिन्यात चांगला पाऊस होईल, तर तिसऱ्या महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असेल, तर चौथ्या महिन्यात अवकाळी पावसाचा फटका बसेल असं भेंडवळच्या घट मांडणीनंतर वर्तवण्यात आलं आहे। पिकाची स्थिती कशी असणार याबाबत देखील भाकीत वर्तवण्यात आलं आहे। कपाशीचं पीक यावर्षी अनिश्चित असणार, तुरीचं पीक देखील अनिश्चित आहे, तर मूग आणि उडीदाचं पीक सर्वसाधारण आहे असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे। दरम्यान सध्या भारत आणि पाकिस्तानामध्ये तणावाचं वातावरण आहे, त्यामुळे युद्ध होणार का याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे। याबाबत देखील मोठं भाकीत भेंडवळच्या घट मांडणीत वर्तवण्यात आलं आहे। सीमेवर तणावाची स्थिती राहील असं म्हणण्यात आलेलं आहे। राजा म्हणजेच पंतप्रधान तणावात राहतील, परकीयांचा त्रास होईल, मात्र संरक्षण खातं मजबूत आहे। युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल, मात्र युद्ध होणार नाही असं भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे। वरील माहिती ही उपलब्ध स्रोतांकडून देण्यात आलेली आहे। याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही। भेंडवळ घट मांडणी वर्तवण्यात आलेले अंदाज यावर्षी पीक पाणी सर्वसाधारण असून कापीस पिकावर रोगराई जास्त असेल, तर इतर पिके सर्वसाधारण येतील। यात गहू, हरभरा, उडीद, मूग, ज्वारी, तूर, त्याचप्रमाणे शेतमालाला यामध्ये भाव मिळणार नाही, मंदी राहणार आहे। यंदा पाऊस जून महिन्यात साधारण, तर जुलै महिन्यात भरपूर पाऊस राहील। ऑगस्ट मध्ये नुकसान करणारा पाऊस असेल, तर सप्टेंबर मध्ये भरपूर पाऊस असणार आहे। यंदा देशात नैसर्गिक आपत्ती जसे पूर, भूकंप, युद्धजन्य आपत्तीचं प्रमाण जास्त असेल। देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई उद्भवत असेल, राजा कायम असेल पण कायम तणावात असेल। यंदा पिके साधारण राहणार असून पावसाळा हा चांगला राहणार आहे। त्याचप्रमाणे परकीय शत्रूंपासून मोठा त्रास असणार आहे। घट मांडणीला शास्त्रीय आधार आहे का याबाबत घट मांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेनं बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेलं नाही। भेंडवळची प्राचीन घट मांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून याच भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते। घट मांडणीनंतर वर्तवलेले पाऊस, पीक पाणी, राजकीय, आर्थिक भाकीत बऱ्याचदा खरी ठरली आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निवड ठोकताळे म्हणत असले तरी शेतकऱ्यांच्या भेंडवळ घट मांडणीवरती दृढ विश्वास कायम आहे। संजय उमक, जन्मत लाईव्ह न्यूज, बुलढाणा।